नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि आज मी सकाळी सकाळी चालले ही गवर घ्यायला. माझ्या आईसाठी आणलेले. आणि हा घरचा कढीपत्ता आणि हा आडूसा याच्याहून औषध केलं. आमच्याकडे ना ह्या फुलांची गवर चालवतात. आणि हे माझं आडूसाचं झाड. आणि आता मी ह्या घरात चाललेली आहे राखाडी घ्यायला, कारण माझ्या घरी मांजर आहे ना, तिला राखाडी लागते. आणि ही मला राखाडी दिली. हे भाऊ, हे कोमल. आणि मग यांच्या गौरी सकाळी सकाळी चालल्या पण, कारण त्यांची पोरं चाललेत. कुठे चाललेत रे तुम्ही? झडपोलीला, एक पालघरला, नवोदयमध्ये. खूप हुशार पोरं आहे ती. हे त्यांचे वडील. सकाळी सकाळी तेवढ्या गौरी चालल्या पण. अजून 10 पण नाही वाजले. काय ग निशा, किती वाजता उठलेली? 5 वाजता. हा, तरी गौरी चालल्या. हे बाय, अशा प्रकारे. तर मी शेजारच्या घरात आल्या. मग असं गौरी पूजन झालं पण इथं. आता मी गौरी संध्याकाळी चालू आहे. आणि इकडे ही चूल. चल छोटी जाऊ. सकाळी गावावर यायला जवळजवळ मला 11 वाजले. आणि आता आई पण गेलेली, म्हणजे गावाला गौरी चालवण्यासाठी. त्याच्यामुळे बाळाचं पण बघायचं होतं आणि घरातलं पण आवरायचं होतं. आवरून जवळजवळ मला दुपारचे 3:30 वाजते सगळं काही आवरायला. म्हणजे अजिबात आराम काही मी केला नाही. आणि आता मला हे पट्ट्यांवर गवर चालवत होती, म्हणून मी हे पट्टे ओढलेले आहेत गेरूचे. कारण म्हणजे गेरूवर आता यावर्षी गौरी चालू. म्हणजे आमच्याकडे कुंकवाच्या ना हळदीच्या गौरी चालवतात, पण मी नेहमी कुंकवाचीच चालवते. आणि कुंकवाची चालवताना मी हळद करते. कुंकू आणि हळदीची गवर ही चालली जाते. आणि मांजरवडी मस्ती करत होती नाही का, तिने पूर्ण रांगोळीची 2 वेळा पुसून टाकली. तर हे केलं. आता बघा आपल्या गौरी कशा चालवल्या जातात ते. तरी ते सगळ्यात अगोदर मी हे कुंकू एका ताटामध्ये हे काढून घेतलेले. ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजे ना तसे उमटायचे आहेत ना आपल्याला पावडांचे, त्याच्यासाठी. आता हा मुलारी गवर घेऊन आलेले आहे. म्हणजे आमच्याकडे ही पाना फुलांची गवर चालवली जाते. आता ही फुलं आहेत ना, हे म्हणजे सासऱ्यांनी जंगलातून असे आणलेले आहेत. आणि जेव्हा आपण आणतो ना तेव्हा ती घराच्या बाहेरच ठेवायची असते. आणि गौरींच्या दिवशीच त्याला आतमध्ये घ्यायचं असतं. आता त्या मुलारी आहे त्याला आणि गौरीला छान असं ओवाळून घेतलेले, ठेस वगैरे गौरीचे भरलेले. आणि आता आपण ती गवर घरात घेणार आहे. तर आमच्याकडे अशा पद्धतीने गवर चालवली जाते. तर तुमच्याकडे म्हणजे काहींकडे मूर्ती वगैरे आणतात, मात्र आम्ही ही अशा पद्धतीने ही गवर आमच्या घरी आणतो. आता बघा छानपैकी त्याची आता आरती करते आणि मग गौरी आपली घरात घेते. घरात घेताना बघा मी आता कशा पद्धतीने ते करते ते.
चला मावशी इकडे बघा. म्याव म्याव ओय म्याव म्याव केलं मांजर कुंडातून बघते तुझ्याकडं. माझा ना गुडघा खूप दुखतोय, तरी पण मी एवढ्या गौरीच्या म्हणजे चालून झाल्या, म्हणजे देवीनीच त्या गौरी माझ्याकडनं चालून घेतल्या आणि त्या छानपैकी चालल्या देखील आणि घरातील वातावरण पण अगदीच प्रसन्न वाटत होतं. तर बघा अशा प्रकारे आमच्याकडे हे गौरीच्या पावलांचे ठसे उमटवले जातात. पाय दुखत आल्या मला माझ्या केवढे गौरी काय व्यवस्थित दिसत नाही त्यांचे, पण छान वाटलं. काय सोपली गाण करते. आता दुखतोय का? दुखतो तसं? हा दुखायचं ना अगोदर, पण दवाखाना गेला थांबायचा. पण आता काही केलं दगदग पण आहे ना तेवढी, घ्यावेळेस काही फरकच नाही पडत. चॅनल आहे का तुमचं? ते वेळच भेटत एडिटिंग करायला. तर तुम्हाला ही गौर चालवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे आपल्या छानपैकी अशा गौरी चालून झालेल्या आहेत. नंतर असं मस्त असं फोटोशूट वगैरे केलं आणि लहान बाळासोबतही मी थोडेफार फोटो काढले, कारण मला फोटो काढायची व्हिडिओ काढायची खूपच आवड आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि छान छान कमेंट करा. चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओसह. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.